टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल. आता 2 वर्षानंतर 2025 जे आहे तर ते संपणार आहे आणि आम्हाला आज करायची आहे शॉपिंग. आज आहे संडे आणि ठरवलं होतं की झुडिओमध्ये जाऊयात, पण झालं असं की आम्हाला डीमार्टमध्ये जावं लागलं. कशामुळे ते पुढे समजेलच तुम्हाला. पण सकाळी सकाळी जे आहे ना, माझी घरातली सगळी कामं जी आहेत तर ती करून घेते, कारण एकदा का पिल्लू उठलं की ही आमची अशी कामं जी आहेत तर ते सुरू असतात. शूटही करता येत नाही आणि कामाचा तर विषयच नाही. जे काम 10 मिनिटात व्हायचं असतं त्या कामाला जवळ-जवळ 1 तास जे आहे तर तो लागून जातो. आता इथेच मला शूट करायचं होतं. ट्रायपॉड एक साईडला ठेवलेला होता. पण पिल्लूला ट्रायपॉड दिसला म्हणजे तो ट्रायपॉड घेणार आणि मग काहीतरी कारनामे करणार. याच्या आधी पण याने एक ट्रायपॉड जो आहे तर तो तोडला होता आणि आता हा दुसरा ट्रायपॉड आहे. आता माहिती नाही हा किती दिवस टिकेल तर. त्यानंतर त्रिशा थोडीशी आजारी आहे, कारण 2-3 दिवसापूर्वीच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की ती पुण्याला गेली होती आणि तिच्या डोळ्याच्या साईडला थोडंसं लागलं होतं. त्यामुळे आमचा हुरडा पार्टीचा प्लॅन पण कॅन्सल झाला होता. असो चला, आता नेक्स्ट संडेला प्लॅन करतोय, पण माहिती नाही तो पण सक्सेस होईल की नाही तर. आणि सकाळी आई म्हणे की चला आपण आज थोडंसं बाहेर पडूयात, शॉपिंग वगैरे करूयात, बांधकामावरती पण जाऊयात. ठरवलं तर काहीच नव्हतं की इकडे जाऊयात तिकडे जाऊयात, पण अचानक आई बोलून गेल्या आणि मग म्हटलं चला घरात बसण्यापेक्षा जे आहे तर ते जाऊयात. आणि थोडीशी क्लिनिंग वगैरे करायची होती, पण ती जराशी स्किपच करून घेतली. त्यानंतर 11-11:30 वाजता आम्ही आमच्या पहिल्यांदा बांधकामावरती गेलो. आमचं नवीन घराचं बांधकाम सुरू आहे तर. आणि खरं सांगते ना, इथं आल्यानंतर एवढा आनंद झाला, कारण जेव्हा बांधकाम स्टार्ट झालं होतं तेव्हा मी इथे आले होते. त्यानंतर डायरेक्टली 7 ते 8 महिन्याच्या नंतर मी इथे एंट्री केली आणि एवढं सुंदर म्हणजे एवढं छान वाटत होतं ना, की माझ्या जे फिलिंग्स आहेत ना ती मी एक्सप्लेन करू शकत नाही, कारण एवढं छान घराचं स्ट्रक्चर वगैरे अजून तर काहीच नाही झालं. फक्त थोडंसं प्लास्टर वगैरे झालं आहे. अजून भरपूर बरंचसं काम बाकी आहे. जवळपास 1 वर्ष तर या गोष्टीसाठी लागेलच. पण असं वाटत होतं की माझं घर असं होईल, माझं घर तसं होईल, माझं किचन असं असेल, माझं फर्निचर असं असेल. कारण मी प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्हाला सांगते की आमचं आता ज्या घरी राहतो ते पण आमचंच घर आहे आणि स्वतःचंच घर आहे. बट काही गोष्टींमध्ये मी तिथे स्किप करत असते की नको, जसं की फर्निचर करायचं असेल, काही गोष्टी नवीन आणायच्या असतील तर नाही करत, की नको की इथे खर्च करण्यापेक्षा तिथे जी गोष्ट 10 रुपयाची घ्यायची तिथे ती 100 रुपयाची युनिक गोष्ट घेऊयात. त्यामुळे भरपूर गोष्टी ज्या आहेत तर त्या घेण्याच्या स्किपच करत असते. असं चला, आता स्टार्टिंगला तुम्ही हॉल पाहिला. हॉलच्या बाजूला किचन आहे आणि हॉलच्या डाव्या साईडला पुढे जर आलं तर 2 बेडरूम्स आहेत. आणि गच्चीवर गेल्यानंतर ना, खरं सांगते माझे डोळे गरागरा फिरायला लागले होते, कारण आम्ही 5th फ्लोअरवरती होतो आणि वरून खाली पाहिल्यानंतर अख्खं संगमनेर आमचं दिसत होतं. आणि त्यानंतर हे वरचा जो प्लेस आहे जिथे पाण्याचे टँक वगैरे असतात, तिथे गेल्यानंतर तर चक्क माझे डोळे जे आहेत तर ते गरगर फिरायला लागले होते. आणि फर्स्ट म्हणजे जसं बांधकाम स्टार्ट झालं तेव्हा पहिल्यांदाच मी गच्चीवर आले आणि आल्यानंतरचा जो व्ह्यू होता ना, एवढा सुंदर की काहीच सांगू. पावसाळ्यामध्ये तर ना मला खरंच खूप, म्हणजे मी फक्त इमॅजिन करत होते की इथे मी पावसाळ्यात असं करेल, उन्हाळ्यामध्ये असं करेल, वरती योगा करेल, एक्सरसाइज करेल, माझी लाईफस्टाईल अशी करेल, किंवा मग माझ्या घरामध्ये इथं इथं या गोष्टी मला हव्या आहेत. फक्त इमॅजिनेशन सुरू होतं, बाकी काही नाही. अजून भरपूर बांधकाम बाकी आहे. 1 वर्ष लागतील जवळपास, पण प्लॅनिंग जी आहे ना तर ती 5 वर्षाची आत्ताच एका सेकंदामध्ये माझ्या डोळ्यासमोर इमॅजिन मी करत होते. असं चला, आता या घराचा आनंद ना खरंच खूप जास्त आहे, कारण आमच्या कॉलनीमध्ये जिथे पूर्ण आमच्या समाजाचे लोक राहतात तिथे आमचं हे घर आहे. थोडक्यात जे नातेवाईक असतात त्यांच्या सर्वांमध्ये आम्ही राहायला जाणार आहोत. आता बांधकामावर तर पाहून झालं होतं आमचं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं झुडिओला, पण आईचं म्हणणं होतं की झुडिओला जाण्यापेक्षा आपण जाऊया डीमार्टला, कारण तिथे सगळ्याच गोष्टी आहेत जी आहेत तर त्या आपल्याला एका जागेवर भेटून जातील. कारण आता काय झालं होतं ना, की त्रिशासाठी एक छोटीशी डिश होती तिची स्पेशल, आणि मग स्त्रीला पण वाटायचं की मला पण हवी आहे. त्या दोघांचं त्या एका डिशसाठी भांडण व्हायचं, त्यामुळे मग त्यालाही घेऊयात म्हणून तिथे गेलो आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या घ्यायच्या होत्या आणि एकाच जागी सगळं काही भेटेल. त्यामुळे मग डीमार्टला जाण्याचा आम्ही प्लॅन ठरवला. आणि इथे त्रिशाला फिंगर चिप्स दिसले आणि मग तसं मी घरीच बनवत असते, तिला घरचेच रेफर करत असते प्रत्येक गोष्ट, पण तिने खूप हट्ट केला म्हणून ते पण घेतलं आणि सोबत चीज बॉल्स पण घेतल्या. आता तिला क्रेविंग झाली म्हणजे मग मला पण क्रेविंग झाली, म्हणून मग मी पण घेतला आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या. सगळ्या गोष्टींची शॉपिंग एकदाच करून घेतली. आज संडे असल्यामुळे ना सगळी कामं जी आहेत तर ती आमची निवांत सुरू आहेत. सकाळी बांधकामावरती गेलो, त्यानंतर डीमार्टला गेलो, डीमार्टवरून आल्यानंतर जेवण वगैरे केलो आणि शांत झोप काढली. जवळपास 2-3 तास तर मी झोपलेच असेल. आम्ही सगळेच जण झोपलो होतो. 2-3 तास झोपलो. एक 6 वाजता आम्ही उठलो आणि आज असं ठरवलं होतं की मी थोडीशी क्लिनिंग डस्टिंग वगैरे करूयात, कारण आता आठवड्यामधला एकच दिवस भेटतो तो म्हणजे संडे, थोडंसं घराकडे लक्ष देण्यासाठी. आणि 6 दिवस जे आहेत तर ते असेच जातात. सकाळी उठा, तयार व्हा, ऑफिसला जा, परत या,
थोडंसं बसा, जेवण करा, झोपा. पूर्ण दिवस असेच जातात आणि घराकडे जरा दुर्लक्षच होतं. तर म्हटलं की संडेच्या दिवशी का होईना थोडंफार क्लिनिंग वगैरे करूयात. तर आजच्या दिवसासाठी ठरवलं होतं की थोडीशी क्लिनिंग करूयात, पण झालं तसं काहीच नाही. कारण अचानक ठरलेला प्लॅन तो म्हणजे डी-मार्टचा आणि बांधकामावर तर मला जायचंच होतं भरपूर दिवसापासून. कारण तुम्ही पाहिलं असेल की मी एक 2-3 महिने नाही 3-4 महिने झाले असेल, तेव्हा बांधकामावरती गेले होते मी आणि त्यानंतर भरपूर गोष्टी ज्या आहेत तर त्या बांधकामाचं काम भरपूर झालेलं होतं तरी पण मी गेले नाही. तर जायचंच होतं. तर मग अचानक असं आई बोलल्या की चल जाऊयात आपण, आज वेळ आहे. तर गेलो आणि त्यानंतर जायचं होतं झुडिओला काही गोष्टी आणण्यासाठी. पण मग म्हणलं की थोडंसं अजून एक्स्ट्राचं ब्रश किंवा मग स्टूल छोटे बसण्यासाठी घ्यायचे होते वॉशरूममध्ये वगैरे. तर मग ते पण आणायचं होतं. तर म्हटलं झुडिओमध्ये जाण्यापेक्षा डी-मार्टला जाऊया, एकाच जागी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते भेटून जातील. म्हणजे अचानक एक गोष्टी ठरत गेल्या. पहिले बांधकामावरती गेलो, तिथून डायरेक्टली डी-मार्टला गेलो. जायचं होतं झुडिओला, पण गेलो डी-मार्टला. झुडिओ 1 किलोमीटरवर आहे, तर डी-मार्ट 4 किलोमीटर दूर आहे. सो मग त्यातच आमचं 3-3:30 तर वाजून गेले. त्यानंतर मग घरी आल्यानंतर मग थोडासा आराम केला आणि आराम केल्यानंतर म्हणजे फक्त अर्धा तासच आराम करायचा होता, पण कशी झोप लागून गेली. 2-3 तास निघून गेले, काहीच समजलं नाही. आणि म्हटलं की आता उठल्यानंतर जे आहे तर थोडीशी क्लिनिंग वगैरे करूया. क्लिनिंग म्हणजे हे थोडंसं डस्टिंग वगैरे करायची होती. तसं तर थोडंफार अधूनमधून सुरूच असतं, पण त्रिशा आणि पिल्लू तुम्हाला माहितीच आहे किती खट्ट्याळ पोरं आहेत. ते एवढा पसारा करत राहतात घरामध्ये की कंटिन्युअसली काही नाही तर काही आवरावंच लागतं. तर आज थोडंसं डीप क्लिनिंग असते ना, तर ती करायची होती मला, पण मग काही झालंच नाही. असं चला आता वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत आणि रात्रीचं स्वयंपाक बनवायचा आहे. पण सासरे गेलेले आहेत बाहेर लग्नासाठी. तर मग अहो म्हटले की जाऊ दे चल आता आज तू आरामच कर, तुझ्यासाठी काहीतरी बाहेरूनच पार्सल आणतो. तर बिर्याणी बाहेरूनच आणणार आहे, ते असं आमचा प्लॅन ठरला आहे. आता या वेळामध्ये बघते जरा काही झालं तर थोडीशी क्लिनिंग जी आहे तर ती करून घेते, म्हणजे परत उद्या मी फ्री असेल. सो त्यामुळे बघते आता थोडं. आणि अजून एक गोष्ट, आज डी-मार्टला गेलो आम्ही, 2,000 रुपये खर्च झाले. ठरवलं होतं की 1 ते 1,500 रुपयेच खर्च करूयात, पण आमचं बिल आय थिंक झालं 2,300 समथिंग काहीतरी झालं वरती. आणि तेव्हा मला आठवलं की जेव्हा आपण पैसे कमवायला लागतो ना की तेव्हा समजतं की आपला खर्च खूप जास्त होतोय. आणि जेव्हा आपण पैसे कमवत नसतो, जेव्हा आपण घरच्यांच्या जीवावर असतो ना, तर तेव्हा आपला खूप खर्च चाललेला असतो. हे आणा, ते आणा, हे घ्यायचं, ते घ्यायचं. तर तेव्हा जे आहे तर ती पैशाची किंमत खरंच आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा आपण कमवायला लागतो ना, तर तेव्हा खरंच कळतं की यार दोन म्हणजे आता हे आमचं कायमचं होतं. जेव्हा कधी गेलो तेव्हा 2-2.5 हजार ते बिल व्हायचंच. आजही तेवढंच झालं. पण आज बिल जे आहे तर ते मला द्यायचं होतं. त्यामुळे मला असं वाटलं की यार खरंच खूप जास्त खर्च आपण करतोय. सगळ्या गोष्टी तर महत्त्वाच्या होत्या, गरजेच्या होत्या, घेणं होतंच. पण तिथे पण थोडीफार काटकसर जी आहे तर ती करताच आली असती. पण जे असते ना पैशाची जाणीव, खरं सांगते आज मला ती जाणीव झाली की जेव्हा आपण पैसे कमवतो ना तेव्हाच कळतं की पैसा कसा खर्च केला पाहिजे. म्हणजे लिटरली मला असं झालं होतं की सगळं मी रिटर्न करून टाकू, एवढं म्हणजे 2-2.5 हजार एका झटक्यामध्ये माझे तिथे गेले होते. असं झालं आता काही गोष्टी ज्या आहेत त्या त्या घ्याव्याच लागत असतात आणि खर्च आपला तर चालूच असतो. आणि खूप जास्त पैसे खर्च होतात. तुम्ही ॲज युजुअली बघतच असाल माझ्या व्लॉगमध्ये सारखं इकडे तिकडे जाणंच असतं. आणि त्याच हौस जे असते ना तेच पूर्ण करण्यासाठी मी जॉब करते. जॉब करण्याची काहीच गरज नाही आहे तसं म्हणलं ना. सगळं खाऊन पिऊन सुखी आहे मी. पण जे एक्स्ट्रा जे खर्च असतात, जे एक्स्ट्राचे हौस असतात आपल्या पूर्ण करायच्या, त्यासाठी जे आहे तर काही एफर्ट्स घेऊयात म्हटलं. आणि जिथे आपण थोडासा एन्जॉय करते तिथं भरपूर जास्त एन्जॉय जे आहे तर ते करून घेऊयात. एकच लाईफ आहे, आनंदाने जगायची. त्यामुळे सुखाचे 15,000 का होईना, सुखाचे 15,000 मी कमवते. आणि असं नाही की मला ते घरामध्ये द्यायचे, कुठेच डिस्ट्रीब्यूट होणार नाही आहे. माझे 15,000 मी माझ्यावर ठेवते किंवा मला इथे बोलणारं कोणीच नाही आहे. जे एक्स्ट्राचे एफर्ट्स मी घेते ना तर ते माझी एक्स्ट्राची हौस पूर्ण करण्यासाठीच मी करते आहे. असं म्हणजे खरंच काहीच गरज नाही आहे जॉब करण्याची. पण मग करते की घरात बसून असे रिकामी बुद्धी, मंदबुद्धी होत चालते. त्यापेक्षा थोडंसं ॲक्टिव्ह राहिलेले बरे. सो त्यामुळेच जॉबचा डिसिजन माझा एकदम छान होता असं मला जेव्हा मी तिथे बिल पे केलं तेव्हा मला कळलं की की मी एक्स्ट्राचा खर्च जे आहे तर ते मी माझा करू शकते. मी कोणावरती डिपेंड नाही आहे काही गोष्टींमध्ये. चला आता संडेचा माझा खूप जास्त आराम झाला आहे. आई त्रिशा पिल्लूसोबत खेळत आहे तिकडे गॅलरीमध्ये.
वर थोडंफार जी कामं जी आहेत तर ती माझी करून घेते मी थोडीफार. आता पूर्ण डीप क्लिनिंग तर माझ्याकडून आता होणारच नाही आहे, कारण पूर्ण दिवस जो आहे तर तो आळसल्यासारखा गेला आहे. जेवढं काही होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते मी आता. ठरवलं तर खूप काही होतं, पण तेवढं तर काही होणार नाही. पण जेवढं काही होणार आहे तेवढं करून घेते. कालच्या दिवशी ठरवलं होतं, की संडेच्या दिवशी सगळं काही जे आहे तर ते क्लीन करून घेऊयात, पण ठरवलं तसं काहीच झालं नाही. ॲक्चुअली संडेचे जे प्लॅन होते ना, तर ते म्हणजे ठरवलं तर काहीच नव्हतं. फक्त एवढं ठरवलं होतं, की क्लीनिंग जी आहे तर ती करून घेऊयात. म्हणजे एव्हरी संडेला घरातली सगळी काही क्लीनिंग करून घ्यायची. त्यानंतर मग 1 वीक जे आहे तर ती मी फ्री असेल आणि एव्हरी संडे काही नाही तर काही थोडीशी डीप क्लीनिंग असेल, डस्टिंग असेल तर ती करून घेऊयात असं ठरवलं होतं. पण तसं काहीच झालं नाही. आमचा पूर्ण दिवस जे आहे तर ते बाहेर गेला. त्यानंतर मला थोडीशी झोप काढायची होती, कारण निवांत रिलॅक्साची झोप आठवड्यातून एकदा तरी पाहिजेच. त्यामुळे आज पहिल्यांदा दुपारी जे आहे तर ते मी 2-3 तास झोपले होते डीमार्टवरून आल्यानंतर. आणि पिल्लू, मी, त्रिशा आम्ही सगळेच झोपलो होतो. त्यानंतर मग उठल्यानंतर चहा ठेवला आणि ते दोघं उठण्याच्या आत जे आहे तर म्हटलं थोडीशी क्लिनिंग जी आहे तर ती करून घेऊयात. वरच्यावर डस्टिंग वगैरे करून घेऊयात. त्यामुळे मग सारखं आपलं लक्ष जातं ते म्हणजे फ्रीजकडे आणि किचन ओट्याकडे. तर ते विंडो वगैरे थोडीशी क्लीन करून घेतली आणि मग त्यानंतर शांत असा चहा एन्जॉय केला. मला चहा एक जागेवर शांततेत बसून रिलॅक्स असा चहा प्यायला खरंच आवडतो. चहा घेतला, पण तेवढ्यात त्रिशाचं म्हणणं आलं, की "तू खूप दिवस झाली पावभाजी केली नाहीये, तू पावभाजी कर." आणि तुम्ही ब्लॉगमध्ये पाहतच असाल, की मी कायम पावभाजी बनवते. त्रिशाला पावभाजी एवढी आवडते, की तिला रोज जरी दिली ना, तरी पण ती खाते. तर म्हटलं जाऊ द्या, तिला आवडती ना, तर बनवूयात. थोडंसं टेन्शन फ्री पण मी होऊन जाईल. म्हणजे फक्त मला भाजीच बनवायची आहे. पाव जे आहे तर ते बाहेरून आणूयात. आणि सगळ्या काही व्हेजिटेबल्स वगैरे अवेलेबल होत्या, कारण कालच्या दिवशीच बाजार केला होता पूर्ण, तर सगळ्या भाज्या होत्या. तर म्हणलं चालेल ठीक आहे, डन. पाव जे आहे तर ते बाहेरून आणा आणि मग भाजी मी बनवते. आणि पावभाजीची भाजी ना जरा मी एक्स्ट्राच बनवत असते, कारण दुसऱ्या दिवशी ती खायला खूप जास्त टेस्टी लागते. तर टमॅटो, बटाटा, शिमला मिरची, त्यानंतर फ्लॉवर वगैरे जेवढ्या काही भाज्या माझ्याकडे होत्या ना, सगळ्या त्याच्यामध्ये ॲड केल्या. जेवढ्या जास्तीत जास्त भाज्या टाकता येतील ना तेवढ्या टाकण्याचा प्रयत्न करते. आणि बटाटा थोडा एक्स्ट्रा घेत असते. माझ्याकडे बटाटा जास्त नव्हता, त्यामुळे मग टोमॅटो घेतला. आणि वाटाणा खूप जास्त होता आणि ते पण ताजा होता, त्यामुळे पावशेर वाटाणा जे आहे तर त्यामध्ये घातला. आणि पावभाजी एवढी टेस्टी झाली होती ना, कायच सांगू. आणि त्यानंतर एक लास्ट संडेला तुम्ही पाहिलं असेल, की मी मसाला बनवला होता, गरम मसाला आजीच्या हातचा, आजीने बनवला होता. तर तो मसाला थोडासा टाकला आणि त्यानंतर पावभाजीचा मसाला, फक्त 2च मसाले त्यामध्ये ॲड केले होते. खूप टेस्टी झाली होती. आता डिटेलमध्ये काही मी तर पावभाजीची रेसिपी शेअर करत नाही. खूप साधी सिंपल अशी रेसिपी असते. कोणत्याही भाज्या टाका, काहीही टाका, फक्त पावभाजी मसाला त्यामध्ये ॲड करा. त्यानंतर पावभाजी टेस्ट जी आहे तर ती त्याला येऊन जाते. वाटाणा आणि बटाटा कंपल्सरी त्यामध्ये असलाच पाहिजे. सोबत तुम्ही त्यामध्ये गाजर, बीटही ॲड करू शकता. माझ्याकडे बीट नव्हतं, त्यामुळे बीट नाही टाकलं. गाजर होतं अवेलेबल, त्यामुळे मग गाजर टाकलं आणि बीटला स्किपच केलं. हॉलमध्ये दोघांची मस्ती सुरू होती आणि म्हणलं चला आता भाजी तर झाली आहे, किचनमधलं बाकी सगळी पण क्लिनिंग करून घेते, जेणेकरून किचनपासून मी जरा टेन्शन फ्री होईल. आज सगळी कामं जी आहेत ती लवकरात लवकर होत होती. कमी कामे पण पटापट सगळं काही होत होतं आणि एक्स्ट्राची कामाचं तर काही विचारूच नका, सगळं काही फिरण्यातच गेलं. आणि असं चला आता भाजीला आहे ना थोडा मसाला कमी पडला होता, त्यामुळे वरून जरा तडका दिला. कारण झालं असं की पावभाजी मसाला घरामध्ये नव्हता आणि ह्यांना यायला जरा उशीर होता, त्यामुळे घरात जो मसाला मला टाकायचा होता तो मी टाकला. आणि त्यानंतर पावभाजीचा मसाला जो आहे तर तो वरतून असा तडका देऊन पहिल्यांदाच मी घातला, पण भाजीला जी टेस्ट आली होती ना, एक नंबर आली होती. आता संडे तुम्ही बघताय माझा तर सगळा आरामात आणि फिरण्यात गेलाय. आणि संध्याकाळी सुद्धा आज अचानक हे किचनमध्ये आले आणि ते पण मला मदत करत होते. त्यांनी पाव गरम केले, सगळ्यांना डिश छान अशा तयार करूनही दिल्या आणि म्हणजे छान गेला आजचा दिवस जो होता संडेचा, एकदम छान गेला. आता 2 दिवसानंतर नवीन वर्ष आहे आणि खरं सांगू ना 2025 मध्ये मला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला आणि आता 2025चा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेलच. पण आता वेळ आलेली आहे हा व्लॉग इथेच थांबवण्याची. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा खाली एक हाईपचं ऑप्शन आहे तर हाईप करायलाही विसरू नका. आपण भेटू अशाच एका पुढच्या छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.